दाखवला यश जाधव आणि अमेय आकाशे. तर सुरुवात होते आजच्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावाची. अमेय आकाशे ओव्हर द विकेट. ड्राइव्ह केले, गॅप शोधायचा आहे. नो फिल्डिंग पोझिशन, स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर. पहिल्याच बॉलवर धमाकेदार सुरुवात महादेव बॉयजची. चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आलेला आहे. गौरांगचा थ्रो चेस दॅट वॉज इनकम्प्लीट, पण कंप्लीट झाले 4 धावा. रायझिंग बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, पण नो ओव्हर स्टेप झालेत कदाचित. आणि त्याच वेळी आता एक्स्ट्रा रन मिळते. बॉलर सेन अंपायर सादिक राजापूरकर सर. एक धाव वाढते. धावसंख्या 5 रन्स. चला राहुल पाटील 11. तुम्हाला माहिती असायला हवं की मी कसली मागणी करतोय, तर लवकरात लवकर ती मागणीची पूर्तता झाली पाहिजे. चला फास्ट. पहिल्या बॉलवर धावसंख्या आहे 5. अमेय आकाशे क्रॉस बॅटर खेळलेत. गॅप शोधण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न फलंदाज सौरवचा. आता सौरव चार्ज घेतोय, आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. धावसंख्या पोहोचते आता एकही विकेट न गमवता 11वर. जॉईन होत आहेत बाळासर, आपलं स्वागत आहे. 2 चेंडूचा काय संपलाय. पहिल्या बॉलवर चौकार, पुढचा बॉल नो आणि त्यानंतर फ्री हिटवर सौरवचा हा षटकार. धावसंख्या पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर महादेव बॉयजची 11 धावा. 11. दुपारचं सत्र आहे. हवेचा प्रचंड प्रभाव आहे या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर. म्हणजेच धावांचा पाऊस पडण्याची शक्यता वाढलेली आहे या सामन्यामध्ये. आणि तेच पहिल्या 2 बॉलवर पाहायला मिळालं. भन्नाट फॉर्मात आहे सौरव. अभय राऊंड विकेट नेत आहेत. येस, व्हेरिएशन अँगलचा यूज त्यांनी केला. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल ठेवला. एक बिनधास्त गोलंदाज आहे अमेय आकाशे. प्रेशर ॲब्झॉर्ब करून गोलंदाजी करण्यासाठी त्याला ओळखलं जातं. आणि तेच करत असताना त्यांनी अँगलचा यूज योग्य केला. बॉलला योग्य ठिकाणी पिच केलं. बॉलिंग पाथ योग्य होता. विकेट किपरीत चांगली जागा घेतली. सर्व काही योग्य घडलेलं आहे. ऑल इज वेल. बॉलिंग अटॅक, फुल लेंथ बॉल. आणि दरम्यान नॉनस्टॉक साईडला थ्रो जरूर झाला. मिडॉनला बॅकअप आहे. येतोय हा डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 11 झाले. 11 रन्स विदाउट लॉस आफ्टर 4 डिलिव्हरीज. रन रेट 16.50. कुणाला अजूनही नॉनस्टॉक सेंडला मागच्या सामन्याप्रमाणे स्ट्रॅटेजी आहे सौरवची. पहिल्या षटकावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवण्याची, पण अमेय आकाशेने भाव खाल्लेला आहे. पहिल्या 2 बॉलवर ज्या धावा खर्च झालेल्या आहेत त्या खर्चाचं नियोजन करताना आता मात्र वसुली करतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉलने परफेक्ट बॉलिंग अटॅक विथ अँगल युज्ड अँड पिचिंग. या दोन्ही गोष्टींवर खूप चांगलं तारतम्य अमेय आकाशे यांचं राहिलेलं आहे. 5 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या आहे 11 धावा. पहिल्या 2 बॉलनंतर 11 होत्या. त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. फुल लेन अपील झाली. थ्रो नॉनस्ट्रायकर एंडला. खूप काही घडलं या मागच्या बॉलवर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे बिनबाद 11. यस बासर. 11 विदाउट लॉस आफ्टर 1. 11 धावा. महत्त्वाचा सामना आहे, कारण 2 संघ जे पराभूत झाले ते आता समोरासमोर आलेत. ऑलरेडी आपण बघतोय रॉयल चॅलेंजर्सने चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे मागच्या सामन्यामध्ये. बघा ह्या सामन्यामधून कुठला संघ विजयी होते. अजून एक सामना बाकी आहे आजच्या दिवसातला, जो लुझर 3 वर्सेस मॅच विनर 4 आपण बघू शकू. लीग आहे. 11 धावात चांगली गती आहे. मी जसं म्हटलं कुठलाही 10+ धावा असतील NSBला ते नक्कीच रन रेट चांगलं असणार यावरती शंका नाही. मात्र ॲग्रेशन वाढतं आहे. ज्या पद्धतीने आपण बॉलर्सचे ॲक्शन बघतोय किंवा बॅट्समॅनचे ॲक्शन्स बघतोय, बघायचं आहे. हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघांनी पहिला सामना पराभूत झाले होते. ते 2 संघ समोरासमोर आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आता सत्यम दुबे यांना बोलवण्यात आलेलं आहे. सत्यम दुबे सुद्धा छोट्या चणीचे गोलंदाज आहेत, पण चांगल्या प्रतिभेचे गोलंदाज आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर तो विश्वास. पेस चांगला आहे त्यांच्याकडे. अमेय आकाशेचा जितका पेस आहे तितकाच पेस ते मॅच करण्याचा प्रयत्न करतात. राऊंड विकेटने येत आहेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. कुणाल तडियल
ज्यांना मागच्या षटकात स्ट्राईकवर जाण्याची संधी नाही मिळाली, आता ती संधी मिळालेली आहे. मागच्या सामन्यामध्ये कुणाल तडियल हा सौरभपेक्षा थोडासा वरचढ राहिला होता. पण आता पाहूया या सामन्यामध्ये तशीच गरज आहे, कारण पहिल्या षटकात फक्त सौरभला 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देता आलं. पहिलं षटक फक्त 11 धावांचं राहिलं. पहिल्या 2 बॉलवर पूर्णपणे कंट्रोल सौरभचा होता, पण त्यानंतर अमय आगाशेचं ते दमदार पुनरागमन. हे दोघेही चांगले बॅट्समॅन आहेत, कुणाल आणि सौरभ. पहिल्या सामन्यात जी छाप त्यांनी सोडली होती, मग या दोन्ही संघांसाठी हा सामना एक अग्निपरीक्षा आहे. या सामन्यामधून कुठला संघ जिंकतो याच्यावर लक्ष राहील. मात्र 100% देतील. लीगमध्ये ते महत्त्वाचं असतं. लीगमध्ये तुम्ही 100% देता तेव्हा कमबॅक करू शकता. आणि हा शेवटचा मौका आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन ॲड होईल, एका धावेची वाढ होईल आणि एक धाव वाढून धावसंख्या पोचते आता 12वर. 12 विदाउट लॉस. सुरुवात या षटकाची सत्यम व्हाईट बॉलने करतोय. 30 इयर्स सेकंडच्या आतमध्ये स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन, गली, कव्हर पॉईंट, मिड ऑफ मिड ऑन. फेदण्याची क्षमता कुणालकडे आहे, पण मिड ऑनला क्षेत्ररक्षण चुकलं. जर अशाच मिस्टेक्स होत राहिल्या तर मग निभावं लागणं कठीण आहे. मला असं वाटतं अमय आगाशाने तो कॅच ड्रॉप केला, जवळपास अशक्य असतं. कठीण असतं असं क्लोजला सर्कलमध्ये पॉवर प्लेमध्ये क्रॉस द लाईन खेळायचा त्यांचा गॅपमधून प्रयत्न होता. धावसंख्या 12, 12 विदाउट लॉस. सत्यमने प्रयत्न केला होता विकेटचा शोध घेण्याचा. फुल टॉस ड्राईव्ह केला, गॅप आहे, नो फिल्डिंग पोझिशन इन पॉवर प्ले. बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. कॅच सुटल्यानंतर पुढच्याच बॉलवर कुणाल तडियलचा चौकार. सुंदर फुटवर्क, सुंदर फुटवर्क. मागच्या वेळेला ऑन साईडला, या वेळेला ऑफ साईडला चेंडूच्या जवळ आला. ते चांगल्या पद्धतीने पाहिलं एक्झॅक्टली फिल्डर कुठे आहे तिथून काढत असताना. मॅग्निफिसंट बॅटिंग. हे दोघेही चांगले बॅट्समॅन आहेत. पहिल्या सामन्यात या दोघांनी छाप सोडली होती. आणि ज्यांना छाप सोडायचे ते मागे वळून पाहत नाही, जे माघार घेत नाही, ज्यांना फक्त पुढचा विचार करायचा असतो आणि तोच पुढचा विचार कुणाल आणि सौरभ या दोन्ही फलंदाजांचा आहे. खरं तर आमिर तासे यांच्याकडे देखील प्रचंड मोठा अनुभव आहे. काश्मीरातलं क्रिकेट त्यांनी सुद्धा खूप मोठं करण्याचं काम केलेलं आहे. प्लेयर्सला संधी देण्याचं काम केलेलं आहे आणि जवळपास सगळेच खेळाडू बहुतांशी त्या संघात खेळतात. या संघातले फुल लेंथ आहे कॅपेबिलिटी सत्यमकडे. वाईड यॉर्करचा पर्याय वापरलेला आहे. पर्याय योग्य त्या ठिकाणी काम करून गेलेला आहे. चौकारानंतर डॉट बॉल. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, मॅग्निफिसंट. युझिंग द क्रीज, युझिंग द शोल्डर्स, युझिंग द लाईन अँड लेंथ. चांगल्या फलंदाजाला बीट करणं एवढं सोपं नसतं. सुपर्ब डिलिव्हरी. सिद्धिविनायक बॉईज या संघातून हे खेळाडू खेळतात, जे तुम्हाला महादेव बॉईज या नावाने खेळताना पाहायला मिळतात. दिलीप यादव यांनी हा संघ बांधलेला आहे, महादेव बॉईज. सत्यम पुढचा बॉल आउट ऑफ ट्रॅक. आउट ऑफ ट्रॅक बॉल पीच झाला आणि त्याचमुळे पंच सरळ सरळ वाईट बॉलचा इशारा देतील. त्यात कुठलंच दुमत नाही. एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वळून धावसंख्या पोहोचते 17. तो सगळा हायवेचा जो पट्टा आहे, घोडबंदर, काशी, पेनकरपाडा, ही जी लाईन आहे, अतिशय चांगले लेदर क्रिकेटर्ससुद्धा त्याने दिलेत, हे विसरून चालणार नाही. आणि तिथून त्यांना मुंबईसुद्धा जवळ आहे क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी. प्रॅक्टिस प्रत्येकाला करायची आहे, पण कधी कधी प्रत्येकाला वेळ सुद्धा मिळत नाही. बिझी लाईफ आहे प्रत्येकाची. त्यात मोबाईल आल्यामुळे आणखीन भर पडले. चांगलं प्रोटेक्शन नाही का बाळा सर? मोबाईल आल्यामुळे सरावाला तितका वेळ देण्याची इच्छा असूनही देता येत नाही. हो, नक्कीच, नक्कीच. त्याच्यामुळे सुद्धा फरक पडतो फार. जसं मी त्या पट्ट्याचा याच्यासाठी उल्लेख केला, ऑस्टिन असेल, अलंकार असेल, सम ऑफ द लेदर प्लेस ज्यांनी रेकॉर्ड केली, आपली जागा बनवली वर्षानुवर्ष, तो सगळं तोच पट्टा आहे हायवेचा. 17 विदाउट लॉस आफ्टर 1.4. आपल्या रेंजमध्ये घेतलाच होता, पण कनेक्शन नाही झाला. मातीची खेळपट्टी आहे, त्याचमुळे अंदाज कुणालचा चुकलेला बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर ब्रेक होऊन येतोय आणि त्याचमुळे वेळ चुकली. नाही, सत्यमचं इथे मी कौतुक. तसं त्यांची मोठी अशी उंची नाही आहे, मात्र ज्या पद्धतीने ते रिलीज करताना जम्प करतात, क्रीजचा वापर करतात, लाईनचा वापर करतात, लेंथमध्ये बदल आणतात किंवा टेक ऑफ देतात, बॉम्सर देतात. ब्युटिफुल, ब्युटिफुल डिलिव्हरी. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. पॉवर प्लेच्या षटकात चांगलीच कामगिरी सत्यमची. आणि आता बघा
टप्पा खेचला होता, शॉट ऑफ गुड लेन, पण अँगलचा वापर योग्य केला. परिवर्तनाचा सहारा घेत असताना हे षटक चांगलं सांभाळले. ज्या षटकात तुम्हाला 5 डॉट बॉल्स पाहायला मिळाले, 2 व्हाईट बॉल्स आहेत, 1 चौकार आहे. 2 षटकाचा खेळ संपला. महादेव बॉईज 17 विदाउट लॉस. क्लासिक बॉलिंग सत्यमकडून. लेदर सीममधून कशी बॉलिंग करतात, क्रीजचा वापर करत असताना, शोल्डरची ताकद यूज करत असताना 5 डॉट मनीषने याचा उल्लेख केला. अत्यंत अभिनंदन करावे. फार रॅरली असं बघायला मिळतं, कारण दुसरं पॉवर प्ले चालू होतं, दुसरं षटक चालू होतं आणि पॉवर प्लेमध्ये अशी गोलंदाजी, जसं आपण स्टार्टिंगला माचीच्या माध्यमातून एक षटक पाहिलं होतं, लखनच्या माध्यमातून एक षटक पाहिलं होतं, याच पूलमध्ये मुंबई ठाणा मीरा भाईंदरमध्ये त्या दोघांनी सुद्धा 1-2 असे रन दिले होते. मॅग्निफिसंट बॉलिंग. जे गोलंदाज पॉवर प्लेमध्ये टाईट बॉलिंग टाकतात किंवा स्लॉ गोजमध्ये 5व्या-6व्या षटकात टाईट बॉलिंग टाकतात, नक्कीच ते कौतुकास्पद पात्र असतात. आम्ही आकाशी पुन्हा एकदा येतात बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक त्यांचं 11 धावांचं राहिलं होतं. आतापर्यंत आपण जर या डावाचा आढावा घेतला पॉवर प्लेचा सर, 9 डॉट बॉल्स आलेत. 9 डॉट बॉल्स इन पॉवर प्ले. दॅट इज वाय आय टोल्ड दे बोल्ड व्हेरी वेल. कारण काय होतं, जेव्हा पहिला सामना तुम्ही गमवता ना, त्याच्यातून खूप शिकता. मग ते शिकल्यानंतर आपल्याला ते अपयश कसं झटकता येईल तो प्रयत्न केला जातो. पण आता त्या सर्व गोष्टींना लक्षात घेत असताना मोठ्या फटकाचा निर्धार सौरवचा होता. डोक्यावर हात, कारण स्क्वेअर लेगला झेल देऊन त्यांचा खेळाचा अंत झालेला आहे. पहिला फलंदाज बाद महादेव बॉईजचा. 9 चेंडू डॉट गेल्यानंतर तुम्ही डिप्रेस होणार, फ्रस्ट्रेट होणार, कारण धावा येत नसतात आणि या दोन बॅट्समॅनला तुम्ही जास्त वेळ बांधून ठेवू शकत नाही आहे आणि ते लॉफ करायला गेले. पण तुम्ही पाहिलं कसा तो चेंडू डीपमध्ये घेतला असता सीमारेषेजवळ. मॅग्निफिसंट प्लॅनिंग, मॅग्निफिसंट इम्प्लिमेंटेशन, गुड बॉलिंग अँड गुड कॅच. 17. आणखीन एक बाब लक्षात आणावीशी वाटते. 13 चेंडूनंतर 17 आहेत. पहिल्या 2 चेंडूनंतर 11 होत्या. म्हणजे ते देखील लक्षात घ्यावं लागेल की किती थोडंसं ढिसाळ खेळलेलं आहेत महादेव बॉईजच्या फलंदाजांनी. कधी कधी काही गोष्टी वारंवार आपण त्याच गोष्टी चर्चा करतो की स्टुडिओ कमेंट्री, ग्राउंड कमेंट्री, कधी कधी काही गोष्टी बोलायच्या असतात पण आपण बोलू शकत नाही. नाही, काय होतं, गोलंदाजी अप्रतिम झाली आहे. दोन्ही गोलंदाज, दोन्ही एंडने मी केव्हापासून त्या बॉलर्सचे ॲक्शन्स बघतोय. नॉर्मली आम्ही सगळे कोच ॲक्शन्सकडे लक्ष ठेवत असतो आणि ते जे ॲक्शन्स होती, त्यांची जी एनर्जी होती, नेहमीपेक्षा जास्त एनर्जी टाकणं, लाईन अँड लाईन ठेवणं, 9 डॉट, दिस इज समथिंग सरप्रायझिंग. आम्ही आगाशे षटकाची सुरुवात विकेटने करतोय. स्ट्रायकर साईडला नवीन फलंदाज रोशन, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगलाच खेळ सादर केला होता. रोशन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जेव्हा सौरभ बाद झाले होते, जेव्हा कुणाल बाद झाले होते, तेव्हा रोशन यांनी संघाच्या धावफलकाला सांभाळण्याचं काम केलं होतं. ते तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे मनीष. नंबर 3 हा अत्यंत इम्पॉर्टंट क्रमांक आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. कारण जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो, 3ऱ्या क्रमांकावर बॉल जसा राहुल उतरतो तसं इथे रोशन होतं आणि त्याच्या खांद्यावर जबाबदारी असते. डिलिव्हर केलं त्याने मागच्या मॅचमध्ये. आम्ही आकाशे राऊंड विकेट. जागा बनवून खेळायचा प्रयत्न, उजव्या यष्टीला फुंकर घालून बॉल विकेट किपरच्या दिशेनं जस्ट मिस्ड ऑफ स्टंप. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम आमे. क्लासिक. हे सगळे लेदर प्लेयर्स आहेत. सीमचा यूज कसा करा ते या ठिकाणी टेनिस बॉलवर दाखवत आहेत. अँगल करतायत, फलंदाजाला द्विधा मनस्थितीमध्ये फ्रंट फुटला किंवा बॅक फुटला देऊ, परत रायझिंग डिलिव्हरी देत आहेत. मॅग्निफिसंट बॉलिंग. पुनरागमन प्रत्येकाला करायचं आहे आणि त्यासाठी सक्षम कामगिरी आहे आम्ही आगाशाची. जागा बनवून खेळायचा प्रयत्न सफल झाले पण असफल ठरलेले आहेत. लेग स्टिक डाऊन, क्लीन बोल्ड. रोशनचा खेळ संपला. व्हेरी गुड कमबॅक फ्रॉम राहुल पाटील मीरा रोड. मी जसा उल्लेख केला ना की बघा, लीगमध्ये जसं आपण IPLला सुद्धा बघतो, जशा मॅचेस पुढे पुढे सरकत जातात तसं तुम्ही मिस्टेक्स रेक्टिफाय करत जातात. तेच या ठिकाणी राहुल पाटील, त्यांना माहिती आहे मागच्या वेळेला एकटा गौरांग त्यात उभा राहिला होता तिकडे आणि त्यांना माहिती आहे सांघिक खेळ सगळ्यांनी परफॉर्म करणं आवश्यक आहे आणि त्यांना माहिती आहे जर आपण समोरच्या संघाला कमी दाबांमध्ये जर रोखलं तर नक्कीच हा सामना जिंकून परत सर्वाईव्ह होऊ शकतो PSPLमध्ये. उन्हाळ्याचे दिवस, तापमान जर मीरा भाईंदरमध्ये जर काल पाहिलं तर इट वॉज अराउंड 34 आणि 36च्या मध्ये होता. आत्तासुद्धा 34 आणि 36च्या मध्ये आहे. फेअर डिलिव्हरी आहे. 34 आणि 36च्या मध्ये हा तापमान बघायला मिळतो. मात्र महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10 ते 12 राज्यामध्ये टेम्परेचर 40च्या पलीकडे आहे. राज्य नाही, 12 सिटीजमध्ये. पण इकडे जबाबदारी क्लाउड9ने घेतले.
एनर्जी ड्रिंक पार्टनर आणि आमचे बेवरेज फार फार मोठा तो सपोर्ट आहे. पाणी असेल किंवा निंबू पाणी असेल Cloud9च्या माध्यमातून दॅट इज मेकिंग ए ऑक्सिजन एनर्जी तुम्हाला ती देते. आणि काय होतं, आपण इथे बसलोय तंबूमध्ये, मी आता खाली आपण उतरलो थोड्या वेळापूर्वी, तर मैदानात काय तापमान आहे, तापमान तर आहेतच आणि क्रिकेटचंही तापमान आहे खेळत असताना दोन्ही टीममध्ये. रिप्लेमध्ये पाहायला मिळाला. खूप जास्त शफल झाले होते आणि जेव्हा आपला तोल घसरतो त्यानंतर पुन्हा एकदा ती मोमेंट तुम्हाला घेता येत नाही आणि म्हणूनच पूर्णपणे सोपं होतं. आम्ही आकाशासाठी तिन्ही स्टम्प्स त्याला सरळ सरळ दिसत होत्या. फक्त यष्टीविधी चेंडू हाताळायचा होता आणि त्यासाठी तो पारंगत आहेच आणि त्यांनी तो विकेट मिळवलेला आहे. 2 विकेट्स या षटकात अमय आकाशाने मिळवले. धावसंख्या 17. 2 फलंदाज बाद. महादेव बॉयज यश जाधव कॅप्टन स्ट्रायकर्स एंडला पोहोचलाय. जबाबदारी आता यश कसं त्याला हाताळतोय, कारण अमे इज कीपिंग द मॅग्निफिसंट लाईन अँड लेंथ. राऊंड विकेट अमय फुल लेन बॅटचा फेस क्लोज केला, फ्लिक करायचा प्रयत्न, बॉल पोचतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिळते ती 1 धाव. वेळ काढून घेतले यश जाधवने, स्ट्राईक जाते कुणाल तडियलकडे. अतिशय हुशार गोलंदाज आहेत, लाईन कुठे ठेवावं, आणि एक चांगला गोलंदाज तोच असतो तो शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या फलंदाजीच्या पदार्थ बघत असतो, त्याच्या बॉडी लँग्वेजकडे बघत असतो, त्याच्या मनात काय चाललं आहे आणि त्याच्यानंतर तो चेंडू रिलीज करायचा प्रयत्न करतो. अमय तेच करतायत. अमयचा तसा स्टार्ट मोठा नाही आहे, मात्र ज्या वेळेला तो रिलीज करायला येतो ना, त्या वेळेला तो चेंज करतो लास्ट मोमेंटला बॉलिंगची लाईन. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, फक्त एकच धाव या षटकात खर्च केले. स्कोर महादेव बॉयजचा 18 आहे. 18 लॉस ऑफ 2 विकेट्स. कुणाल करतील का पलटवार, पण आता अमय आगाशेच्याच खात्यात विकेट जाते. सूरज यांनी तो झेल टिपलेला आहे आणि अमय आगाशे खात्यात आणखीन एक विकेट घेतोय. 5 चेंडूमध्ये त्यांनी मिळवत 3 विकेट, 1 डॉट आणि 1 धाव खर्च केले. 17 चेंडूचा खेळ संपलाय. 18 धावा, 3 फलंदाज बाद. नाही, थोडं आश्चर्य वाटतं की ज्या संघाने 3.1 ओव्हर्समध्ये महादेव बॉईज यांचं कौतुक करणं आवश्यक आहे, त्या संघाला अशा पद्धतीने कोसळताना बघून मी या ठिकाणी आश्चर्य वाटते. त्याचं मूळ कारण आहे राहुल पाटील या 11च्या या संघाची बॉलिंग. दोन्ही एंडनी जेव्हा तुम्ही आक्रमण करता, दोन्ही एंडनी जेव्हा बेधकता दाखवता, दोन्ही एंडनी जेव्हा इंटरव्हल्समध्ये विकेट काढता, आताचा चेंडूसुद्धा तुम्हाला तो चेंडू खेळायचा नसतो, पण तो शेवटी तो बॅकफुटला तुम्हाला तो हवेत खेळावा लागतो आणि तो हवेत खेळण्यासाठी भाग पडला. मी मॅग्निफिसंट इंटेलिजंट बॉलर, चाणक्य नीती वापरता येते या ठिकाणी. पाणी आवश्यक आहे, खूप पाणी घ्या. बऱ्याच खेळाडूंना नम्र सूचना आहे. उन्हाळा आहे आणि आत्ताशी काही तुम्ही बघताय, आज 27 एप्रिल आहे, म्हणजे एप्रिलचे 14 दिवस, मेचे जवळजवळ 30 दिवस, जूनचे 15 दिवस, म्हणजे किती दिवस बाकी आहे. पावसाला तुम्हाला अंदाज येत असेल आणि त्यामुळे आपलं आरोग्य धनसंपदा आपलं घोषवाक्य आहे एक चांगलं मराठीमध्ये. आणि तब्येत जर चांगली ठेवायची असेल तर तुमची पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे, डाएटवर कंट्रोल असणं आवश्यक आहे. खास करून खेळाडू जे व्यावसायिक आहेत, फार मोठ्या प्रमाणात खेळतात. PSPLचं व्यासपीठ त्यांना पहिल्यांदा या ठिकाणी आमच्या युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वी सरनाईकने दिलं आहे. त्याचा अतिशय चांगला योग्य उपयोग करत आहेत. हाय स्टँडर्ड क्रिकेट, एका बाजूला आपण IS स्कोर 97, 88, 77, 56, 53, लोअर स्कोर 46 आणि आज IS स्कोर 101 अशा धावा पाहिला. 4 अर्धशतक पाहिलं, मेडन ओव्हर्स पाहिले काल, 1 मेडन ओव्हर, दुपारच्या सत्रामध्ये 2 मेडन ओव्हर. आणि गोलंदाज जसं मी उल्लेख केला पहिल्या दिवशी 24 एप्रिलला, तसाच उल्लेख करतो आहे की दुपारचं सत्र NSBला नेताजी सुभाषचंद्र बोसमध्ये खास करून 1 आणि 4च्या मध्ये गोलंदाज वर्चस्व ठरतात, जेवढं मी मागच्या काही वर्षांमध्ये पाहिलं आहे. होंडा ॲक्टिवा या गटातून जो सर्वोत्तम खेळाडू ठरणार आहे त्याला जिंकता येईल होंडा ॲक्टिवा. प्रत्येकाचं स्वप्न आहे PSPL मध्ये चांगला खेळण्याचं आणि त्यानंतर त्या खेळाला बक्षीस आहे होंडा ॲक्टिवा. नक्कीच नक्कीच 50 लाखाच्या पलीकडे ही सगळी बक्षिसं तुम्ही जी बघताय आणि ही प्रचंड प्रेरणा आणि प्रोत्साहन मुलांना देऊन जाणार आहे, या बाबतीत शंका नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांचा बॉडी लँग्वेज आज एक उल्लेख केला या ठिकाणी RJ ओमने, स्ट्रॉंग टीम्स आहेत, स्ट्रॉंग टीम आहेत पूल Bमध्ये आणि हे स्ट्रॉंग टीम्स कसे परफॉर्म करतायत ते तुम्ही स्वतः बघताय. आम्ही आणखी एक विकेट शोधण्याचा प्रयत्न, पण त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका विवेकचा.
विवेक असेच नाही आले तर 6 धावा घेऊन आलेत. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर अप्रतिम फटक्याची निवड. स्कोर 24. नक्कीच नक्कीच जो गोलंदाज विकेट्स कंटिन्युअसली घेतोय त्या गोलंदाजाला षटकार मारणं एवढं सोपं नसतं. मात्र कुठेतरी डॅमेज कंट्रोल नक्कीच केलं आहे, रिलॅक्स केलं आहे. कारण त्या विकेटचं उत्तर देणं, कारण उत्तर द्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही दबावात येता, विकेट 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 पडत जातात, त्यावेळेला उत्तर देणं आवश्यक आहे. आणि उत्तर म्हणजे काय? उत्तर हे आक्रमण असतं आणि तेच आक्रमण या ठिकाणी झालं आहे षटकाराच्या माध्यमातून. आज समालोचन मनीष पाटील, आर जे ओम सोनावणे, रत्नागिरीचे आमचे स्कोरर सोनम शेखर चव्हाण. गुड जॉब फ्रॉम हर. तिचं स्कोरशीट पाहिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं शी इज अ फॅन्टॅस्टिक स्कोरर. कारण एका चांगल्या लेखिका जी असते तिचं स्कोरशीट अशी असते मोठी. दुसऱ्या बाजूला आमचे सौरभ ते सुद्धा डिजिटल स्कोरिंग या ठिकाणी करतायत. सेकंड सेशनमध्ये MCचे स्कोरर प्राजक्ता काम करते. अंपायर्स अतिशय चांगलं काम करतायत या ठिकाणी. आणि आमचे मॅच रेफरी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सुनील केडकरचं. दुसऱ्या बाजूला आमचे सगळे अंपायर, मग ते उमेश किणे असो, सादिक राजापूरकर असो, महेंद्र भास्कर भवर असो, चांगलं काम सगळ्यांमार्फत. जेव्हा चांगलं काम होतं त्याला PSPL म्हणतात. मात्र आपल्याला ही जे सातत्य आहे, कन्सिस्टन्सी आहे, ते 29 तारखेला संध्याकाळपर्यंत असंच सातत्य ठेवायचं आहे. जेणेकरून ही स्पर्धा पुढच्या वर्षी अजून आत्मविश्वासाने आपल्यासमोर साहेबांच्या जन्मतारखेच्या वेळेलाच आपल्यालाही बघायला मिळेल एप्रिलमध्ये. सामना सुरू होतोय पुन्हा एकदा. 3 षटकानंतर 24 धावा, 8 धावांची गती बिकॉज ऑफ द क्लासिक इकॉनॉमिकल बॉलिंग. ज्या संघाने 58 ते 63 पर्यंत धावा केल्या त्या संघाला बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी करत असताना राहुल पाटील 11. आय एम व्हेरी मच हॅपी विथ द परफॉर्मन्स ऑफ मीराबेंद्र प्लेयर्स. मीराबेंद्र पूल ए असो, जेव्हा आपण पहिलं 2 संघ अतिशय चांगल्या पद्धतीने क्वालिफाय झाले सुरुवातीला, आणि आता मीराबेंद्र पूल बीमध्ये सुद्धा KP11 NP स्पोर्ट्स अँड परी पॅकर्स, आणि आता एक संघ ऑलरेडी क्वालिफाय झाला आहे रॉयल स्टनर्सच्या माध्यमातून. अजून एक संघ येईल पुढच्या सामन्यातून. चांगला परफॉर्मन्स मीराबेंद्र पूलच्या ठाणा आणि मीराबेंद्र पूलमध्ये सुद्धा. हे 16 संघ आहेत. एका बाजूला 4-4 असे 8, ठाण्याचे 4-4 असे 8. यांना एक व्यासपीठ दिलं आहे युवासेनाचे आमचे कार्याध्यक्ष या स्पर्धेचे शिल्पकार पूर्वी सरनाईकनी. Not a big score. When the score is less, the quality will increase, the fight will increase. संघर्ष जास्त बघायला मिळतं. खाली चेंडू शेवटच्या क्षणी लेट कट करत असताना धावांची गरज आहे. आउटफील्ड फास्ट आहे या ठिकाणी. चेंडू फार वेगाने आमच्या कॉमेडी बॉक्सच्या बाउंड्री लाईनला येत असताना 4 धावा. आवश्यकता आहे, ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. पण कधी कधी नशिबाची साथ सुद्धा मिळून जाते आणि तेच पाहायला मिळालं. संपर्क पॅटर्नने बोलता तितका योग्य नव्हता, पण या 4 धावा आवश्यक होत्या गमावलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठी महादेव बॉईजला. नक्कीच नक्कीच. लक प्लेज द इम्पॉर्टंट रोल. मात्र शौर्य असतं तिथे लक असतं, संघर्ष असतं तिथे लक असतं, मेहनत असतं तिथे लक असतं. तुमच्या मागे तो उभा राहतो. लेट कट, थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉईंटमध्ये गॅप होता, त्या गॅपचा उपयोग केला त्याने. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त बाहेर अँगलच्या माध्यमातून बाहेर गेल्यामुळे पंचांचा इशारा येतोय वाईड. सकारात्मक क्रिकेटवर भर देत आहेत सगळे आमचे रेफरीज ऑफ द ग्राउंड. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट लाईक फिल्डर आपण या ठिकाणी बघतोय. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. ऑन साईडला फाईन लेग वरती आहे. मात्र चांगली गोलंदाजी कम्पेअर्ड टू फर्स्ट मॅच या ठिकाणी. राहुल पाटील 11, दे हॅड शोन अ हाय पोटेन्शियल बॉलिंग. क्रीज कॉर्नरवरून चेंडू आहे, मात्र टप्पा पडल्यानंतर जास्त वरती येत असताना चेंडूला कट करण्याचा प्रयत्न फ्लाय होतोय त्या ठिकाणी. स्लिप नाही आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे. रियाजने संधी गमावली. कॅच होती, संपर्क झाला होता थिक आउटसाइड एज आणि त्यांनी प्रयत्न केले होते उजवीकडे सरकून तो झेल टिपण्याची, पण प्रयत्न असफल राहिलेले आहेत. संधी मिळालेली आहे विवेकला. विवेक खेळतात 1-11वर. यशच्या मदतीने अजूनपर्यंत फक्त स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. एका धावेने तो आपल्या स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतोय. फ्लाय होणारे जेल असे कीपर्सला किंवा घेणं कठीण असतं, कारण तुम्ही बघताय 3 ते 4 पाऊलच विकेट किपर त्या ठिकाणी उभे आहेत. अशा वेळेला स्वतःला ॲडजस्ट करणं, मोल्ड करणं ॲज पर द हाईट ऑफ द कॅच
कठीण असतं. बॅट अँड पॅटच्या मध्ये अगोदरच लाईन ऑफ द डिलिव्हरीपर्यंत आले. ऑन साईडला बॉटम हँडचा वापर करत असताना मिड विकेटला पाठवत आहेत. एकच धाव. बॉलिंगच्या बरोबर गुड फिल्डिंग असणं आवश्यक आहे. तेच या ठिकाणी सातत्याने करत असताना मैदानावर राहुल पाटील 11. खरं तर हाय इंटेन्सिटी यश जाधव यांच्याकडे सुद्धा आहे, पण जेव्हा कॅप्टन हे पद तुम्ही निभावता आणि PSPL खेळताय तर मग मागच्या सामन्यामध्ये थोडेसे महागडे राहिले होते, त्यांनी ते कबूल सुद्धा केलंय. पण या सामन्यात तसं घडू नये म्हणूनच थोडासा सावधान पवित्र त्याने घेतलेला आहे. नक्कीच. रेक्टिफाईंग द मिस्टेक. तुम्ही जर स्वतःला चुका दुरुस्त करत गेलात तर चांगला परफॉर्मन्स होतो. क्रीज कॉर्नर आहे. रिव्हर्स खेळलेत या ठिकाणी विथ द टर्न विथ द स्विंग. त्या ठिकाणी आपण बघतोय पडल्यानंतर लवकर ओळखणं. क्रीज कॉर्नरला आल्याबरोबर फलंदाज तयार झाले होते. अगोदर विचार होता त्यांचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा. नंतर लक्षात आलं विथ द स्विंग आपण दिशेला त्या दिशेकडे आपण चेंडूला पाठवता. ब्युटिफुल शॉट. रिव्हर्स हिट खेळलेला आहे. खरं तर विवेक हाय कॅलिबर यांच्याकडे सुद्धा आहे. विवेक शिंदे तुम्हाला पाहायला मिळतात स्ट्रायकर्स एंडला. आतापर्यंत दोन चौकार आणि एक षटकार विवेक शिंदे यांच्या वतीनं संघाला मिळाला आणि महादेव बॉईजचा खरा तारणहार आतापर्यंतचा विवेक शिंदे. नक्कीच पहिल्या सामन्यात रुद्रावतार दाखवला होता. या संघाने आपल्याला विसरता कामा नाही. शफल झाले, जागा बनवली आणि चेंडूला अगोदर विचार होता ऑन साईडला खेळते. मग लास्ट मोमेंटला जास्त चेंडूच्या जवळ आल्यामुळे त्यांना स्ट्रोक फिनिश करावा लागला लॉंग ऑफला. फुलटॉस खेळण्यासाठी योग्य जागा कोणती असा कित्येक वेळा आपण प्रश्न पाहतो. इन फ्रंट ऑफ द विकेट की स्क्वेअर ऑफ द विकेट. नाही, तो लो फुल टॉस आहे का जवळजवळ कमरेच्या जवळ येतोय का शोल्डर जवळ येतोय, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्या आधारावर ते त्या फटक्याला कन्वर्ट केलं जातं. पण भरपूर लोक लो फुल टॉसला चांगल्या पद्धतीने उचलायचा प्रयत्न करतात. आणि मला असं वाटतं कधी कधी इन फ्रंट ऑफ द विकेट खेळणं थोडंसं कठीण होऊन जातं आणि फक्त बॅटचा फेस जर स्क्वेअरला मिड विकेटला गेला तर थोडं सोपं होतं. नाही, स्पीड ऑफ द बॉलवर डिपेंड आहे ते. समजा फास्ट फुल टॉस आला तर कधी कधी फेस करणं कठीण होतं. मिस टाईम होण्याची शक्यता असते. फास्ट फुल टॉसचा डेफिनेशन तोच आहे, मिस टाईम करावा बॅट्समॅन. पण काही बॅट्समॅन जसे कृष्णा सातपुते, रामगुडे हे सगळे असे बॅट्समॅन आहेत जे फास्ट फुल टॉसला सुद्धा फेकतात बाहेर. छत्र्या बाहेर निघाल्यात घरातल्या. पुन्हा एकदा स्क्रीनवर आणावं त्यांना असं मला वाटतंय की ज्या छत्र्या आपण फक्त जून महिन्यामध्ये उघडतो आता त्याच छत्र्या म्हणजे अम्ब्रेलाज आपण आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच घेऊन आणणार आहोत. बघा उष्णता इतकी जास्त आहे की स्किन केअर आहे या प्रेक्षकांचा. हो नक्कीच. मात्र संध्याकाळी हे सगळे 11 स्टँड मनीष तू जे वर्णन करतोय 24 तारखेपासून ब्युटिफुल स्टँड्स संध्याकाळी जेव्हा भरतात पूर्ण प्रेक्षकाने तर खूप सुंदर वाटतं. कारण रात्रीच्या वेळेला सगळे लाईट्स ऑन होतात, स्क्रीन छान दिसतं. समोरचं स्कोरिंगचं स्क्रीन आहे, 2 स्क्रीन आहेत आणि प्रेक्षक जेव्हा स्टँडमध्ये पूर्ण भरले जातात तर तो क्षण PSPLचा बघण्यासारखा असतो. उद्घाटनाच्या दिवशीसुद्धा गर्दी फार होती. काल तर रविवार होता. फिरकी गोलंदाज पहिला चेंडू उचललाय या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी. धावा सुरुवातीला आलेले नाही आहेत. टाईट बॉलिंग केलं होतं त्याचा समाचार बॅकलॉग क्लिअर करताना या ठिकाणी महादेव बॉईज. जखमांवर मीठ टाकणारी फलंदाजी आता विवेक शिंदे यांच्या वतीने पाहायला मिळते. कारण आघाडीचे 3 फलंदाज ज्यांच्याकडून चांगला खेळ होणं अपेक्षित होतं ते बाद झाल्यानंतर आता कुठेतरी वाटत होतं की चांगला खेळ होईल राहुल पाटील मीरा रोड या संघाचा, पण एकटा त्या ठिकाणी नडतोय. 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी आतापर्यंत दिलंय. स्कोर आहे महादेव बॉईजचा 43 धावा, 3 फलंदाज बाद. 43 लॉस ऑफ 3. सुरतचं स्वागत केलंय षटकाराने विवेक. येस, सौरभ, कुणाल, रोशन यांच्याकडून अपेक्षा होत्या. पण एक आहे, तिघेही अप्रतिम बॅट्समॅन आहेत. पण आज बॉलिंगसुद्धा तेवढीच सुंदर होती. फेस करणं त्यांना कठीण होत होतं, हेही आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल. फिरकी गोलंदाज आहेत. लेग ब्रेक होतोय, लेफ्ट आर्म लेग ब्रेक. टर्न होतोय विथ बॉम्ब्स. दुर्मिळ बघायला मिळतं क्रिकेटमध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी. लेफ्ट आर्म आज गोलंदाज चायनामॅनसुद्धा टाकतोय. पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस करून घेतलाय आणि चेंडूला भिरकवलाय. अजून एक षटकार. लांब लचक खेचलाय विवेक शिंदे यांच्या वतीने. आता जसा मी उल्लेख केला जर छत्री आले तर पाऊस आला पाहिजे, पण पाऊस आलाय धावांचा. यायला पाहिजे मी अपेक्षा समजू शकतो, मात्र तो येणार नाही एवढ्या लवकर. सेकंड वीक ऑफ जून शिवाय. लेट मी करेक्ट, धावांचा पाऊस असा पाऊस नकोय तो जून महिन्यातच बरा. धावांचा पाऊस जो बघितला आपण 200 धावा पाहिल्या. विसरता कामाने आपण तो सामना महादेव बॉईज रॉयल स्टनर्स
याच संघाने बॅटिंग टीमने ज्या धावा केल्या होत्या रॉयल स्टारने ते चेससुद्धा केल्या हे विसरता कामा नये. आणि तोच संघ आता स्ट्रगल करतोय. मग हे वाक्य स्ट्रगल करतोय बरोबर आहे का? नाही नाही, आय विल रेक्टिफाय द वर्ड. बॉलिंग चांगली होते या ठिकाणी राहुल पाटील 11 मार्फत. खूप सुंदर गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॉलर साईड चेंज केली आहे त्यांनी आता गोलंदाजी करण्यासाठी. राऊंड द विकेट येत आहेत. हा चेंडू मिडल स्टंप आहे, ऑफ स्टंपवर आहे. चेंडू ऑन साईडला सर्कलच्या थोडंसं पलीकडे जेलच्या रूपाने येतोय. घेणार कोण? कोणी हाक मारलं नाही त्यावेळेला. घेतला का? शेवटी जेल घेतलाय. अशा वेळेला कोणीतरी हाक मारला पाहिजे मी घेतो म्हणून. ते बिचारे कोलॅप्स झाले. मात्र त्या दुसऱ्या फिल्डरचं मी खरंच कौतुक करेन संतोष याचं, की त्याने कुठल्याही परिस्थितीत आपलं कॉन्सन्ट्रेशन सोडलं नाही. कोणी येऊ दे, मला धक्का मारू दे, मी काय काय सोडणार नाही, अशा पद्धतीने तो जेल टिपलाय. आज आमच्या शिवसेना परिवाराचे भरपूर पदाधिकारी सुद्धा सामना बघण्यासाठी या ठिकाणी स्थानापन्न आहेत. शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभाव, नागरिक सुविधा शिवसेना परिवाराने या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी हातभार लावला आहे. आणि या वर्षापासून, या 2026 पासून ही स्पर्धा प्रत्येक वर्षी तुम्हाला एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. आणि याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. कारण एवढी मोठी स्पर्धा, एवढी 50 लाखापर्यंत बक्षिसं, एवढं सुंदर आयोजन फार दुर्मिळ बघायला मिळतं. आणि आमचं हे जे स्वप्न होतं 50 वर्षातलं, ते आमचे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईकने पूर्ण केलं आहे. लेफ्ट आर्म डिलिव्हरी, लेग ब्रेक आहे, फ्लाय होतोय. लेग स्लिपच्या फिल्डरला लक्षात आलं की माझ्या डोक्यावरून चेंडू जाणार आहे. एक उंच उडी मारत असताना त्या ठिकाणी. तर 50 धावा लागतायत या ठिकाणी. शेवटी का होईना महादेव बॉयज ज्या संघाने 100 धावा केल्या पहिल्या सामन्यात, त्या संघाला इथे स्ट्रगल करावं लागलं बिकॉज ऑफ द गुड बॉलिंग फ्रॉम राहुल पाटील 11 ऑल द बॉलर्स ॲज वेल एज द कॅप्टन. लेफ्ट आर्म बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. डावखुरा गोलंदाज. यावेळेला चेंडू पडल्यानंतर हा फ्लिपर होता, टर्न नाही झाला. ब्युटिफुल डिलिव्हरी युझिंग द लाईन, युझिंग द लेंथ. मी वाट बघत होतो गुगली टाकतात का एखादा, मात्र हा चेंडू सरळ निघून गेला. 5 षटकं संपले, धावसंख्या 50. यश अजूनही तितक्या लईमध्ये दिसत नाहीये, पण आता हे शेवटचं षटक आहे, त्यावर गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे महादेव बॉईज संघाच्या फलंदाजांना. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं ही स्पर्धा ॲफिलिएटेड आहे आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे. ग्राउंड स्टाफ असू द्या किंवा कुठलंही काम असू द्या. अल्टिमेट इव्हेंट मेकर्स LLP म्हणजेच मिस पल्लवी नायर आणि त्याची पूर्ण टीम, खूप चांगलं काम राहिलं आहे. नाही, प्रश्नच नाही. स्पर्धा आयोजित केलं आहे प्रताप सरनाईक फाउंडेशन यांनी, ॲफिलिएटेड टू टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया ITCSF. डॉक्टर श्रीकांत शिंदे जे कल्याण विधानसभावरून निवडून गेले, ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत. स्वतः खासदारसुद्धा आहेत. आणि तसंच पॉवर्ड बाय वियांग अहेड, को पॉवर्ड बाय मारुती सुझुकी, नवनीत मोटर्स अँड ओंडा. तसंच बिवरेज पार्टनर आमचे Cloud9, एनर्जी ड्रिंक पार्टनर उन्हाळ्यात अत्यंत आवश्यक आहे Cloud9. ॲपरल पार्टनर सावली क्रिएशन, सगळे टी शर्ट्सचे सुंदर डिझाईन्स तुम्ही बघताय. बॉल पार्टनर्स आहे 6 सीट. ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर आहेत क्रिक ब्रो. डिजिटल पार्टनर आहेत डीप डाईव्ह. लाईव्ह ब्रॉडकास्ट ग्राफिक्स पार्टनर आहेत मोनाक. यूट्यूब लाईव्ह आहे tenniscricket.in. इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर अँड ऑल द पीपल हू वर्क व्हेरी हार्ड फॉर लास्ट 4 days. आणि येणारे 2 दिवस अजून आव्हान असणार आहे, तेही आम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण करू. क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलसाठी क्रीज कॉर्नरवरून चेंडू अँगल करत असताना व्हाईटचा इशारा. व्हेरी गुड अंपायरिंग फ्रॉम ऑल द अंपायर्स. पॉझिटिव्ह क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट, सकारात्मक क्रिकेट, नकारात्मक क्रिकेट अवॉइड केले व्हाईट्स आणि नोसच्या माध्यमातून. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 51 धावा झालेत. फुल टॉस आहे. बॅकलिप घेत असताना ऑन साईडला त्या ठिकाणी पाठवत आहेत आणि झेल टिपला जातोय. फलंदाज मैदानावर बाद. उंची मिळाली होती पण अंतर नाही गाठलं आणि जरी स्वीट साऊंड तुम्हाला ऐकायला मिळाला, पण ते अंतर जे गाठायला हवं होतं या मैदानावर षटकार पूर्ण करण्यासाठी ते अंतर नाही गाठलं. त्यामुळे राहुलला सुद्धा निराश होऊन परतावं लागते आणि हा 5वा फलंदाज बाद झाला महादेव बॉईज या टीमचा. 51, 5 फलंदाज बाद, अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा होऊ शकतायत. जर तुम्ही या स्पर्धेत सहभागी का झालात
हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर ते मोटिवेशन घेऊन तुम्हाला स्कोर बनवता येऊ शकतो. अमेय, सत्यम, सूरज आणि दानिश डिसेंट बॉलिंग. आणि अमेय आगाशे इज द की मॅन, इज द कॅप्टन. डिसेंट बॉलिंग. समोरच्या संघाला जेव्हा तुम्ही कंट्रोल करता तर नक्कीच कौतुकास्पद, कारण T6मध्ये जसं आज तुम्ही पहिल्याच सामन्यामध्ये 201 धावा पाहिल्या. हायएस्ट स्कोर 97चा रेकॉर्ड तोडला होता सकाळी महादेव बॉयजने, आणि तो रेकॉर्ड नंतर परत तोडला तो रॉयल स्टर्नर्सने 102 करून. ते पण 2 चेंडू राखून, बरोबर ना सोनम? 2 चेंडू राखून त्यांनी सामना जिंकला होता. जस्ट वेटिंग फॉर सम ऑफ द ग्रेट बॉलिंग अनालिसिस. एक ऑलरेडी रणजित सिंगने ओपनमध्ये 2 षटकं केनवर त्याने 2 धावा देत असताना 4 विकेट्स काढले होते. काल जसं उल्लेख झाला 2 मिडनसुद्धा बघायला मिळाल्या. ओ, वेग जास्त होता, बॅकफुटला आले होते, स्क्वेअर कट करायचा होता गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल. शॉर्ट थर्ड मॅन होतं, बॅकवर्ड पॉईंट होतं, पॉईंट होतं, मधून काढायचा होता जसं नेहमी काढतात भारतरत्न. 6 फिल्डर असल्यावर ऑफ साईडला मधून बॉल काढण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. त्याच पद्धतीने प्रयत्न फसतोय, लाईनमध्ये नाही आले, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. दानिश क्रीज कॉर्नर, लेफ्ट आर्म अँगल करतात बघा. एका राईट हँडरला जेव्हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी होते त्यावेळेला तो चेंडू अँगल होतो, राईट आर्म रावण आणि लेफ्ट आर्म ओव्हर. आणि तो अँगल होतो याच्यासाठी की ते त्याचा वापर करतात. ते अँगल होत असताना त्या चेंडूला छेडणं थोडं कठीण असतं. छेडायला गेला तर एज लागू शकतं, तो फ्लाय होऊ शकतो या 3 फिल्डरकडे, शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट किंवा कव्हर पॉईंटला. इंटरनॅशनल स्टाईल बॉलिंग, इंटरनॅशनल स्टाईल मॅचेस बघायला मिळाले आज सकाळपासून. तुम्ही बघत आहात प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग 2026 सीझन 2 डे 4. आशिष हे नवीन फलंदाज पोहोचत आहेत. यश यांनी इंटेन्शनली ती स्ट्राईक स्वतःकडे घेतलेली आहे, कारण अजूनही या षटकातले 3 बॉल्स बाकी आहेत. विल ही मॅनेज टू स्कोर? लेट्स सी. बघायचं. याच महादेव बॉयजने सकाळी 100 केल्या होत्या. वी शुड नेव्हर फॉरगेट. मॅग्निफिसंट बॅटिंग झाली होती. सौरभ, कुणाल, सगळ्या त्यांच्या टीममधल्या मिडल ऑर्डर मार्फत सुद्धा, आणि त्यांना स्ट्रगल करावं लागतं धावांसाठी. ओ, अँगल करतायत, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राईट हँडला. ये बाहेर आहे, बाहेर आहे, तुझ्या पॉपिंग क्रीजमधून बाहेर आहे, बाहेर येऊन खेळ. हा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज सातत्याने दिसतोय, कारण शॉर्ट थर्डमॅन कशासाठी लावलं आहे, बॅकवर्ड पॉईंट कशासाठी लावलं आहे. जर तो बाहेर आला, मिडलिंग केलं तर बाहेर जाईल बॉल, नाही केलं तर निक लागेल. म्हणून ते अँगल करतायत क्रीज ऑफ द कॉर्नरमधून. बघा, पुन्हा तो अँगल करायचा प्रयत्न, यावेळेला मात्र जास्त भरकटले गेले. वाईटचा इशारा. एक बाउंड्री आहे, एक मर्यादा आहे, आणि त्या मर्यादेच्या पलीकडे तुम्ही जास्त अँगल नाही करू शकत. तेच म्हणूनच ते रेफरीज ऑफ द ग्राउंड, बोथ द अंपायर्स आर डुईंग द गुड जॉब अँड लास्ट 4 days कीपिंग द आय ऑन ऑल द नेगेटिव्ह डिलिव्हरीज. नकारात्मक चेंडूंवर अत्यंत बारीक लक्ष आहे, पण पॅरामीटर चांगलं आहे मापदंड. इट इज नॉट मोर दॅन 2%. जास्त जो वाढला 5 किंवा 10% तर त्या चिंता असते नो बॉल आणि वाईटची पूर्ण स्पर्धेमध्ये. स्टंपच्या जवळून टाकलाय, मात्र ऑफ आणि मिड स्टंपवर खाली बसून चेंडूला ऑफ साईडला क्लासिक दिशा देत असताना आवश्यक आहे अशा फटक्यांची तो फटका येतोय, कारण या वेळेला मिडल आणि ऑफ स्टंपवर चेंडू होता आणि बाउंड्रीनी 4 धावा. व्हॅल्युएबल 4 रन्स आपण म्हणू शकतोय, कारण आता ह्या ज्या धावा आहेत त्या दुसऱ्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर ते पाठबळ गोलंदाज देऊन जाते. आणि अजून एक बॉल बाकी आहे. 56 झाले, 6 फलंदाज बाद, शेवटचा बॉल अजून बाकी आहे. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. डावखुरा गोलंदाज पूर्ण प्रयत्न करतोय, मात्र तो चौकार थांबवू शकला नाही. तो फिल्डर आता त्या ठिकाणी पोझिशनवर येतोय डीप पॉईंटला. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट आणि डीप पॉईंट. मुंबईकडून तयार.
खाली बसून संदीप पाटील स्टाईल ऑफ स्टंपला खेळण्यापेक्षा ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप सुंदर पद्धतीने टर्न करत असताना वॉट अ एलिव्हेशन, वॉट अ फुटवर्क, वॉट अ पॉझिटिव्हनेस, मॅग्निफिसंट शॉट इन द लास्ट डिलिव्हरी आणि 6 धावा देऊन जातोय यश जाधव. कॅप्टन जाता जाता आपल्या महादेव बॉयजची सिग्नेचर आणि रंबर स्टॅम्प त्या शॉटवर मारून गेलेले आहेत. दॅट इज द पॉझिटिव्हनेस. जाता जाता या 6 धावा देत आहेत कॅप्टन. मॅग्निफिसंट टीम महादेव बॉयज. अतिशय चांगला संघ आहे, या बाबतीत शंका नाही. मात्र मी पुन्हा कौतुक करीन या ठिकाणी, ते म्हणजे राहुल पाटील 11चे त्यांचे अमय आगाशे कॅप्टन, त्यांचे 4 बॉलर्स. डिसेंट, डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन बॉलिंग आणि महादेव बॉयज ज्यांनी 100 केले होते त्या संघाला बांधलं. त्यांनी किती धावांमध्ये 62 धावांमध्ये बांधलंय. म्हणजे जवळजवळ 38 धावा या संघाने रोखलेत. मॅनेनेल्लो. त्यामुळे काय होईल, विश्वास वाढेल राहुल पाटील 11चा. त्यांना समाधान आहे. तरी पण ज्या पद्धतीने आगाशाने एक गेम स्ट्रॅटेजी बनवलं असेल, त्यांना विचार होता 50 शॉट कंट्रोल करायचा. 12 धावा जास्त गेलेले त्यांना माहिती आहे. मात्र त्यांची बॅटिंग लाईनअपसुद्धा चांगली आहे, असं नाही की नाही आहे. मात्र मागच्या वेळेला गौरांग खेळला होता, मात्र या वेळेला सगळ्यांना खेळावं लागेल, हा एक प्रश्नचिन्हसुद्धा आहे. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या ॲनालिसिस बघूया थोडंसं. सोनम मला ॲनालिसिस दाखवतील, कारण बॉलिंग चांगली झाली आहे म्हणून ॲनालिसिस सांगणं आवश्यक आहे. अमय आगाशे 2 षटकं 18 धावा आणि मैदानावर 3 गडी बाद. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम द कॅप्टन. सत्यम 2 षटकं 18 धावा, 1 गडी बाद नाही. सूरज 1 षटक 13 धावा, 1 गडी बाद. आणि दानिश लेफ्ट आर्म बॉलर, त्यांचा 1 षटक 12 धावा, 1 गडी बाद. हे चित्र आपल्याला बघायला मिळालं. बॅटिंगच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सौरभ आणि कुणाल ज्यांनी मागच्या वेळेला 100 धावा करत असताना जी पार्टनरशिप केली होती मी विसरणार नाही. रोशननी सुद्धा मिडल ऑर्डरमध्ये खतरनाक बॅटिंग केली होती. त्यांचा कॅप्टन यश आणि विवेक नेहमीच मिडल ऑर्डरमध्ये घातक फलंदाजी करतायत. 12 धावा त्यांच्याकडून बघायला मिळाला. त्यामुळे ही धावसंख्या मैदानावरती 63 धावा जिंकायला दिलेत. ते इनफ आहेत, समर्थ आहेत. फार मोठा एक प्रश्न आहे, मात्र मेहनत करावी लागणार. म्हणूनच ते टीम मीटिंग त्या ठिकाणी ब्लू कलरमध्ये आपण बघतोय सुरू झालेली आहे. त्या ठिकाणी महादेव बॉयशी आज सोमवार आहे, त्यांचा दिवस आहे, म्हणून पहिल्याच सामन्यात त्यांनी 100 दाखवला होता. पुन्हा एकदा सोमवारचं सेकंड सेशन गाजवतील महादेवच्या आशीर्वादाने. उत्तर थोड्याच वेळात. एक सामना अजून बाकी आहे. लूजर 3 वर्सेस मॅच विनर 4. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate Partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage Partner Cloud9. Energy Drink Partner Cloud9. Apparel Partner Savli. Ball Partner Sixit. Official Scoring Partner TrickPro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate Partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage Partner Cloud9. Energy Drink Partner Cloud9. Apparel Partner Savli. Ball Partner Sixit. Official Scoring Partner TrickPro. YouTube live broadcasting on tenniscricket.in.
Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Behang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. फिल्डिंग टीममध्ये इम्पॅक्ट प्लेअर याचं आगमन झालं आहे. बॅटिंग टीममध्ये ऋषभ शुक्ला इन आहे, सूरज सिंग आउट आहे. सो शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट कव्हर मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण ऑफ साईडला. आणि स्वतः कॅप्टन यश जाधव महादेव बॉयशे वसई किल्ला इनकडून पहिला चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, कारण 63 धावा चेस करायचे. क्लिअर सिग्नल फ्रॉम राहुल पाटील 11. अशा पद्धतीने आम्ही खेळणार आहोत. ॲग्रेशन गोलंदाजीत दाखवलं. या आम्ही ॲग्रेशन पहिल्या षटकात या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकार मारून दाखवत आहेत. 1980-90चं क्रिकेट आणि 2026-21 या शतकातलं क्रिकेटमध्ये आकाश जमिनीचा फरक आहे. व्हेरी फास्ट क्रिकेट, कलरफुल क्रिकेट, डिजिटल क्रिकेट, टेक्नॉलॉजी क्रिकेट, खूप चेंज आले क्रिकेटमध्ये. व्यावसायिक क्रिकेट. जाधव हो, अपेक्षापेक्षा जास्त वरती आले, खेळू का नको अशी शेवटच्या क्षणी चिंता होतो. उचलायला वेळ लागला. डोंडो रे साजना, मात्र गुड रेक्टिफिकेशन फ्रॉम द फिल्डर. मॅग्निफिसंट थ्रो, अप्रतिम थ्रो. चुका झाल्या करा, मात्र त्यांनी चांगला गॅदर केला चौथ्यांदा आणि एक चांगला थ्रो ऑन द स्टंप देत असताना. अश्विन यादव ऑलराऊंडर. बघा, वरतून चेंडू येतो तेव्हा गॅदर करणं वेगळं, खालून येतो तेव्हा गॅदर करणं वेगळं. तेव्हा तुमची कसोटी असते, अग्निपरीक्षा असते. म्हणून अश्विनला वेळ लागला. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, फोर्थ अटेम्प्ट. मात्र त्याच्यानंतर जी त्यांनी थ्रो दिला ऑन द स्टंप आणि त्याच्यामुळे फलंदाज ऋषभ मैदानावर धावबाद होतोय. tenniscricket.in संदेश पिलाणे आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण 207 देशांमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून. आणि व्ह्यूवर्स अप्रतिम आहेत. 80,000, कधी 1 लाख, कधी 3 लाख, कधी 2 लाख. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आज tenniscricket.in ला संदेश पिलाणेने 6 वाजता रिपोर्ट केलं होतं मैदानावर. दॅट इज समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. संतोष नाणेकर यांची साईट, पहिली यूट्यूब वर्ल्डमधली क्रिकेटची साईट. चला, तयार होत आहेत बॅट्समॅन. PSPL डे 4 तुम्ही बघताय, सीझन 1. तर यावेळेला बॅकफुटला आले, जागा पण गुंडप्पा विश्वनाथ स्क्वेअर कट करत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाडवलाय. गुड शॉट फ्रॉम द बॅट्समॅन, ब्युटिफुल शॉट. तर RJ ओम सोनावणे फ्रॉम बुलढाणा जिल्हा, विदर्भ, स्वागत आहे ओम. धन्यवाद सर. एक महत्त्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो नेक्स्ट मॅचमध्ये खेळेल. आई धारावी माऊली या टीमच्या विरोधात, त्यामुळे मेरा भाईंदर बॉईज विरोधात राहुल पाटील 11. ही लढत महत्त्वाची राहिली आहे आजच्या दिवसातील. करूया मरूची लढत दोन्ही टीमसाठी, कारण जो संघ आता पराजित होईल त्यांचा प्रवास थांबणार आहे या स्पर्धेमधला. राहुल जाधव once again
बॅकफुटला आले, जागा बनवली, पॉवर प्ले आहे, योग्य वापर आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्रीच्या 6 धावा. उत्तुंग असा फटका पाहायला मिळाला यावेळी. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 17वर पोहोचते आहे. लक्ष्य या मॅचमध्ये 63 आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता आपण. बॅकफुटला वेट केला या बॉलचा आणि वेट केल्यानंतर वॉच केला हा बॉल. प्रत्येक क्षेत्ररक्षक आणि प्रेक्षकांनी कमालीचं टायमिंग बॅकफुटवरून. आतापर्यंत या षटकात 17 धावा आल्या आहेत 4 बॉलमध्ये. एक चांगला स्टार्ट देत असताना तयार पुन्हा एकदा राहुल जाधव, कॅप्टन ऑफ द टीम. थोडासा पेस कमी केला, मिडल स्टंपवर ठेवला, फलंदाजाला भाग पडलं खेळण्यासाठी. बॅटच्या खूप वरच्या भागाला लागल्यामुळे तो जास्त लांब जाताना असा अवेत नाही गेला, तर तो चेंडू खालून जात असताना आपल्याला दिसतोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण होते. 63 टू विन. दहा पूर्णांक 5-0 अशी धावांची गती हवी आहे. आणि ऑलरेडी इथे आपण बघतोय धावसंख्या जी झाली आहे 18 धावा कुठलेले आहेत. इवन दो दे लॉस संतोष विकेट. यावेळेला बॅकफुटला थांबून डावकरे फलंदाज. ब्युटिफुल नेताजी सुभाषचंद्र बोसचं क्रिकेटचं सौंदर्य एक्स्ट्रा कव्हरला दाखवत असताना क्लासिक शॉट. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि हा चौकार या बॉलवर मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये होता आणि बरोबर त्या गॅपमध्ये हा फटका. हे बघा या मैदानाचं विहिंगम दृश्य बर्ड आय व्ह्यूने टिपल्या जाते आहे. आणि आज वातावरण थोडंसं चांगलं आहे. मागच्या 2-3 दिवसाच्या तुलनेत हवेची झुळूक सातत्याने वाहतोय आणि त्यामुळे ती एनर्जी टिकवण्यासाठी मदत होते आहे. आणि इतक्या उंचावरून हे मैदान पाहणं एक वेगळाच आनंद आहे. हो नक्कीच. आज एकादशी आहे, पौर्णिमा जवळ येते, त्यामुळे हा 2 किलोमीटर असणारा समुद्रापासून वारा जो वाहतोय सकाळी 10:50 पासून तो वाऱ्याचा वेग टप्प्याटप्प्याने वाढतोय. त्यामुळे प्रसन्न वातावरण नेताजी सुभाषचंद्र बोसवर. षटक संपते पहिलं. धावसंख्या झाली 22. धावांची गती क्लासिक स्टार्ट. 10:15 असताना 22 धावांनी सुरुवात करतायत. 63 धावा करायच्या आहेत. अजूनही मैदानावर 41 धावांची गरज आहे. षटक बाकी आहेत 5. धावांची गती खाली येते. गती जी हवी आहे रिक्वायर्ड रन रेट आणि ती 8.25 वर येते. पहिला षटकात जेव्हा तुम्ही धावा असा वेगाने करता तर तो जो प्रेशर आहे ना, तो प्रेशर जो सुरुवातीला होतो तो प्रेशर शिफ्ट होतो प्रतिस्पर्धी संघावर. आणि त्यामुळे आता आपण बघतोय मैदानावर आता 30 चेंडू बाकी आहेत आणि या 41 धावा करायच्या आहेत. आणि तो 8.25 वर धावांची गती आले. आणि लेफ्ट हँडर आणि दोघेही चांगलं कॉम्बिनेशन, दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने ठेवलं. रियाज असो किंवा ऋषभ असो, दोघांनी चांगली बॅटिंग ठेवली आहे. अश्विन यादव मुंबईकडून. ओ चेंडू पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त उसळला आणि त्या ठिकाणी पण घेतला ना कॅच. निक लागला लास्ट मोमेंटला, कारण ते वीरेंद्र सेवाग स्टाईल ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न. आणि इतका कठीण झेल, जर जवळ उभे असताना तुम्ही असे झेल घेऊ शकत नाही. मात्र सुंदर झेल विकेट किपर घेताना. रियाज जे दावा करत होते तेच मैदानावर बाद होत आहेत. आणि अश्विन यादव कॉपी बुक स्टाईल बॉलिंग आहे. प्लेन बॉलर आहेत. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतात. जास्त एक्सपेरिमेंट असं करत नाहीत. गुडलेंग हा त्यांचा विभाग असतो. 60 to 70% गुडलेंग या विभागाचा जास्त वापर करतात. म्हणून ते विकेट टेकर बॉलर आहेत, सक्सेसफुल बॉलर आहेत. तर ऋषभला साथ द्यायला आता नवीन फलंदाज अमेय आगाशे, कॅप्टन ऑफ द टीम. चांगली कॅप्टनशिप केली पहिल्या इनिंगमध्ये. पुन्हा एकदा अश्विन यादव फ्रॉम मुंबई एंड. स्टंपच्या जवळून टाकलंय. पुन्हा एकदा हाईट फॅक्टर अटेम्प्ट केलं ऑफसाईडला सेवाग स्टाईल आणि चेंडू जातोय सीमारेषेकडे. आपण बघतोय त्या ठिकाणी थांबवेपर्यंत 2 धावा पूर्ण कर. एक अत्यंत कठीण असतं. तो 2010चा सामना 8वा भारत विरुद्ध 4था सामना, तो त्यावेळेला
अशाच पद्धतीने भारत विरुद्ध पाकिस्तान त्यावेळेला असंच वरती येणारे जे चेंडू आहेत त्याला अशाच पद्धतीने फेस करत होते सेहवाग आणि सचिन. त्याच पद्धतीने हे दोन्ही फलंदाज फेस करायचा प्रयत्न करतायत. अश्विन काय करतोय, गुड लेंथवरून टेक ऑफ देतोय आणि वरती आल्यामुळे असा चेंडूला फेस करणं आवश्यक आहे. 3 फिल्डर बघतोय आपण कॅचिंग पोझिशनवर, शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट कव्हरला ठेवलं आहे. एक फिल्डर शॉर्ट कव्हरला सुद्धा आहे, कव्हर पॉईंटला सुद्धा एक फिल्डर आहे. 4 फिल्डर आहेत. त्यामुळे ती गेम स्ट्रॅटेजी आहे अश्विन यादवची. हाईट जास्त नाही अश्विनची, मात्र ज्या पद्धतीने टेक ऑफ देतोय इट इज ॲप्रिशिएटेड. पॉपिंग क्रीज, बॉलिंग क्रीज, रिटर्न क्रीजकडे येत आहेत. त्या ठिकाणी उंचवटा नाही बघतायत आणि त्या ठिकाणी आपण बघतोय प्लेन करतायत, जेणेकरून लँड होत असताना आपण जेव्हा जम्प करतो तो लँड होत असताना आवश्यक आहे व्यवस्थित लँड व्हावा. पाय क्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू, अप्रतिम हे स्टेप्स आहेत. अश्विन यादव, कॉपी बुक स्टाईल बॉलिंग फ्रॉम मुंबई एंड. पुन्हा एकदा तसा चेंडू, मात्र कौतुक करीन बॅट्समॅनचं. त्याला माहिती आहेत समोर 3 फिल्डर उभे आहेत, मला त्यांच्या डोक्यावरून काढायचं आहे. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी एलिव्हेशन दाखवत असताना हवेच्या विरोधात दोन्ही पाय हवेमध्ये होते बघा. अप्पर कट, सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा पॉइंटच्या डोक्यावरून हा षटकार फलंदाज अमय आगासेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. कॅप्टन आणि कॅप्टन एक दर्जेदार अप्पर कट लगावलाय. हवेच्या प्रवाहाच्या विरोधात हा फटका खेळला, हे महत्वाचं आहे बाळा सर. नक्कीच आमचे बुलढाण्याचे आहेत, आमचे विदर्भाचे आहेत, आमचे ओम सोनावणे. विदर्भ क्रिकेट संघटना आहे, अतिशय सुंदर मैदानसुद्धा आहे नागपूरचं, हे विसरता कामा नये. त्या मैदानावर असेच फटके दिसतात. यावेळेला चेंडू पडल्यानंतर अतिशय सुंदर लाईन टाकतोय अश्विन. लक्षात घ्या हे 3 फिल्डर त्यांनी त्याच्यासाठीच लावलेत. मात्र मी आगाशे थोडे उंच खेळाडू आहेत आणि तो जो रोल केला अमयने, या ठिकाणी ओमने उल्लेख बरोबर केला, अमयचे पाय त्यांनी ऑन द टोस घेतले आणि ब्युटिफुल पद्धतीने ऑफ साईडला कट केले. आणि अमय मूळचा तसा विदर्भातीलच आहे, क्या तसं बात मूळ आहे. गाव त्याचं चंद्रपूर जिल्ह्यात आहे. मॅग्निफिसंट प्लेयर फ्रॉम विदर्भ. यावेळेला बॅकफुटला आले, एम एस स्टाईल बॉटम हँडचा वापर करत असताना ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव. गुड बॅटिंग मामे आगे असे एक गुड कॅप्टनशिप टुडे. आणि विदर्भाचं क्रिकेट अत्यंत चांगलं क्रिकेट आहे, विसरता कामा नये आपण. राहुल द्रविड विदर्भाचे जावईसुद्धा आहेत, समजा हायेस्ट स्टँडर्ड प्लेयर वॉल. आणि रणजी ट्रॉफीसुद्धा विदर्भाने जिंकलं आहे. चंद्रकांत पंडित प्रशिक्षक होते, हे विसरता कामा नये. मुंबई क्रिकेट संघटना, महाराष्ट्र क्रिकेट संघटना, विदर्भ क्रिकेट संघटना या 3 संघटना काम करतात महाराष्ट्रामध्ये क्रिकेटच्या प्रगतीसाठी. अश्विन यादव, गुड बॉलिंग. लेफ्ट हँडर आहेत, रोल करतायत चेंडूला ऑफ साईडला गॅपमधून काढण्यासाठी. क्षेत्ररक्षक कोलॅप्स होत असताना त्या ठिकाणी मॅग्निफिसंट कॅच. आशिष इवन दो ही लॉस द बॅलन्स, मात्र झेल सोडला नाही. ओम मागच्या बाजूला जात असताना नेहमीच सांगितलं जाते की सोप्या नसतात ह्या कॅचेस, परंतु ते काम अतिशय सहजतेने केलं. आशिष होते त्या ठिकाणी फिल्डर आणि कौतुक करावं लागेल आशिषची. जितकी विकेट अश्विनच्या खात्यात तितकीच आशिषच्या खात्यात सुद्धा आहे, कारण श्रेय जाईल आशिषला या विकेटचं. आतापर्यंत अश्विनच्या खात्यात ही 2री विकेट आणि 3रा फलंदाज बाद होतोय. 2 षटक समाप्तीनंतर 31 गडी बाद. राहुल पाटील 11. अजूनही 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मात्र अश्विन यादव कीप इट द ब्युटिफुल लाईन विथ लॉट ऑफ टेक ऑफ. अतिशय वरती आणतात चेंडू, गुडलेग फार कमी गोलंदाजाने जमतं, म्हणून ती टीम मीटिंग चालू आहे. मात्र त्यांना आवा होता अमय आगाशे. मात्र अमय आगाशे अतिशय चतुर आहेत, हुशार आहेत, चांगलं फुटवर्क आहे त्यांचं, टायमिंग चांगलं ठेवलं आहे. डावखुरा फलंदाज त्यांचा बाद झाला आहे आणि आता नवीन फलंदाज कॅप्टनला साथ देण्यासाठी मैदानावर उतरतोय. गौरांग कदम हे आमचे सहकारी आहेत, फार मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेटला आमच्याबरोबर दाहुतं वर्णनला असतात, इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये. आणि पहिल्या सामन्यात 31 धावा त्याने कुठल्या. ॲग्रेसिव्ह बॅट्समॅन फ्रॉम मीरा रोड. स्टंटमॅन अशरफला आपण पाहतोय. कालच्या मॅचमध्ये इनॅक्शन होते अशरफ, चेहऱ्यावर स्मितहास्य. प्रश्नच नाही. तर 2 ओव्हरला 12 ते 13 मिनटं घेतलेत. मागच्या वेळेला या गोष्टीकडे आम्ही थोडंसं लक्ष वेधतोय मॅच रेफरीजच्या माध्यमातून.
दोन्ही पंचांचं. 14 मिनटं. 1:40ला चेंडू पडला होता. 1:51 मिनटं झालेत. नाही, जास्त झालेत. 1:54 झालेत. त्यामुळे लक्ष वेधतोय मॅच रेफरीच्या माध्यमातून दोन्ही पंचांचं. बॅकफुटला आले, बघितलं फिल्डर एक्झॅक्टली कुठे कट करत असताना एक धाव. गौरांग कदम लढावरतीचे प्लेयर, इज अ किलिंग इन्स्टंट प्लेयर. पहिला चेंडू रोल करत असताना दुसऱ्या धावांसाठी तयार होते, मात्र आम्ही आगाशे थांबवत आहेत. दोघेही चांगले कॅलिबरचे प्लेयर्स आहेत. आता मात्र या सामन्याचं वर्णन मी कसं करू मनामध्ये विचार आणतो. एका बाजूला अप्रतिम गोलंदाजी, दुसऱ्या बाजूला आत्ताही ज्या पद्धतीने अश्विनने 2 विकेट काढले. गुड बॉलिंग, डिसेंट बॉलिंग, डिसिप्लिन बॉलिंग. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कोलॅप झाले, त्यांचा बॉडी बॅलन्स गेला आम्ही आगायचा. तरीही चेंडू त्याने डीपमध्ये 4 धावांसाठी पाठवले. भरपूर वेळा काय होतो, आपण खेळायला जातो, मात्र अशा वेळेला खेळत असताना आपला बॉडी बॅलन्स जातो. हे टेनिस विश्वामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये क्रिएटिव्हिटी म्हणणार नाही तसं चित्र बघायला मिळालं. अतिशय चांगला फटका. हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं यावेळी अमय आगासेचं. बरोबर पाय टेकवत असताना स्विच हिटचा फटका लगावला. 4 धावा मिळत आहेत. बॅकफुटला आले, मिडल स्टंपवर चेंडू होता आणि बॅकफुट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मिसफील्ड. 4 धाबा फ्रॉम आगाशे. पुन्हा एक वेळ मिसफील्ड पाहायला मिळते. ह्या धावा रोखता आल्या असत्या. बघा बॅकफुटला गेले, वेट केला बॉलचा, पंच करत असताना बॅकफुटवरून, त्यानंतर खराब फिल्डिंग. अरे ती सोपा बॉल होता हा बॉल. तर अशा वेळी तुम्ही अपेक्षा करता कुठलाही क्षेत्ररक्षक असेल तर अडवल्या गेला पाहिजे. चूक गोलंदाजाची नव्हती, आता क्षेत्ररक्षकाने केली. आणि धावसंख्या धावफलकावर 41. ग्रेट बॅटिंग 22ची गरज आहे. येस, ग्रेट बॅटिंग फ्रॉम अमय आगाशे. पुन्हा एकदा मिडल स्टंपवरती शेवट आहेत आणि चंद्रपूरचा फलंदाज अतिशय चांगलं पदलालित्य, चांगलं टायमिंग. खास करून जेव्हा अश्विनला त्यांनी ऑफसाईडला 3 फिल्डरच्या डोक्यावरून तो फटका खेळला होता, तो एक्स्ट्राऑर्डिनरी होता. धावांची संख्या वाढवायचा प्रयत्न, 63चं टार्गेट आहे. धावसंख्या झाली मैदानावर 42, अजूनही 21 धावांची गरज. 21 पाहिजेत. मागे जातोय यष्टी रक्षकाच्या आणि बघायचं इथे 4 धावा. भरपूर वेळा बॅट्समॅनही बीट होतात, कीपरही बीट होतात, तडम्यांचा फिल्डरही बीट होतो आणि तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि 4 धावांमुळे धावसंख्या 46वर जाते. षटकं पूर्ण झाले मैदानावरती. 3 सरासरी हवी होती 8.25च्या रूपाने, मात्र आता ती ठेवली जाते 15.25च्या रूपाने. आपण बघतोय अजूनही मैदानावर ज्यांना धावा जे हवेत ते 17 धावांची गरज आहे. आणि 18 चेंडू 17 धावा आणि तिसरं षटक पूर्ण होते. आमचं रनिंग कॉमेंट्री थांबवतो. या ऐकूया बुलढाणा जिल्ह्याचे आमचे RJ ओम सोनावणे यांना. 18 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे प्रेक्षकांनी. 18 बॉलमध्ये 17ची गरज आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्याला दाखवल्या जाते. PSPL प्रताप सरनाईक प्रीमियर लीग, प्रताप सरनाईक स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. आणि आज या स्पर्धेचा 4था दिवस, अर्थातच लीगचा मीरा भाईंदर आणि ठाणे ग्रुपचा हा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत आपल्याला या स्पर्धेमध्ये 7 संघ मिळाले आहेत माझ्या माहितीप्रमाणे क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारे. आणि आता यानंतरच्या मॅचमध्ये 1 क्वार्टर फायनलचा संघ मिळणार आहे, जे 8 संघ उद्याच्या दिवसात 4 क्वार्टर फायनल खेळताना पाहायला मिळतील. प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचं हे आयोजन महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सद्यस्थितीतील परिचित आणि प्रत्येकाच्या आवडीचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरनाईक साहेबांच्या परिवाराच्या वतीने हे आयोजन. आणि नुकतंच या ठिकाणी मनीषजी पाटील सर आणि त्यांचे कुटुंबीय यांचंही दाखल होते आहे प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीगमध्ये. आपल्या कुटुंबियाचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. येस, नक्की. छोटं मनीष पाटील आपल्याला दिसतोय स्टेजवरती. स्वागत आहे त्यांचं PSPL 2026मध्ये. आज आता हळूहळू सगळ्यांचे फॅमिलीज येतील मॅच बघण्यासाठी, कारण आता शेवटच्या टप्प्यात आपण स्पर्धा येते. त्यामुळे
भाईंदरमध्ये इतकं सुंदर क्रिकेट बघायला मिळणं नक्कीच प्राईड, प्रिव्हिलेज आणि ऑनर आहे. अगदी बरोबर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 46ला 3, 18 बॉलचा खेळ शिल्लक, 17ची गरज. मीरा भाईंदरचे भूमिपुत्र मनीजी पाटील सर संपूर्ण देशभरात मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या आहेत आणि आज आपल्या मायभूमीमध्ये PSPL सारखी एक नॅशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कव्हर करत असताना समोर मारलाय लॉंग ऑनला बॉल आकाशाला गवसणी घालत चाललाय सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. PSPL षटकार अमय आगासे मॅन इन फॉर्म, कॅप्टन कप्तान चला सीनाथान. ग्रेट बॅटिंग फ्रॉम चंद्रपूर प्लेअर, मॅग्निफिसंट बॅटिंग, गट्सी प्लेअर आहे, गट्सी प्लेअर आहे. गट्स लागतात आणि ते गट्स त्याच्या शॉट्समध्ये आपल्याला दिसत आहेत. धावसंख्या 52 धावा, 17 मध्ये 11ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड रन रेट 3.88 चा लागतोय. ऑफ ट्रिकच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर चाललाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 52. येस येस या 20 मिनिटं झालेले आहे ते लक्ष येत आहेत मॅच रेफरी आमचं दोन्ही पंचांकडे. 16 बॉल 11ची गरज आहे. ऑन साइडला खेळायचा होता. समोर बॉल चालला डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. एक्स्ट्रा बाउन्सने आता फायदा होतोय अमय अगासेला. रन मिळत आहेत 4 आणि आणखी एक चौकार येतोय. आणि मला नाही वाटत की ते पूर्ण वेळ घेतील. आता 20 मिनिटं जरूर झालेत परंतु त्या मिनिटांच्या अगोदरच काम तमाम होईल. नाही, मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम अमय आगाशे. मागच्या मॅचच्या कंपॅरिझनमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग कॅप्टनशिप कॅप्टनकडून चालू आहे राहुल पाटील, कौतुकास्पद. लिडरशिप पण चांगली, कॅप्टनशिप पण चांगली, बॅटिंग पण चांगली आणि गौरांगलाही चांगली साथ देत आहेत या ठिकाणी. फुलरलेनचा बॉल खूपच चांगल्या प्रकारे मनगटाचा वापर करत असताना वळवलाय हा बॉल. मनगटी फटका. अमय आगासे मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार बनतोय. पहिल्या डावात 3 विकेट त्याच्या खात्यात आहेत. बॅटिंगमध्ये लीड करत असताना या बॅटिंग युनिटला अमय आगासे. प्रश्नच नाही. मॅग्निफिसंट कॅप्टनशिप. ज्या पद्धतीने ते कंट्रोल करत आहेत, ज्या पद्धतीने चेंज ऑफ बॉलिंग करत आहेत, ज्या पद्धतीने फिल्डिंग जे लावत होते, अप्रतिम क्वालिटी कम्पेअर टू द फर्स्ट मॅच. आता धावा करायच्या आहेत 6 14 बॉलमध्ये. ओ गौरांगच्या बॅटमधून बेरंग करणारा गोलंदाजाला हा फटका. बॉल डीप पॉइंट डीप कव्हरच्या मधोमध सीमा पार. रन 4 आणि फक्त 2ची गरज आहे. चौकार या बॉलवर. पुन्हा एक वेळ अप्पर कट. याआधी अमय आगासेने असा फटका लगावला होता. आता गौरांग हा फटका लगावतायत आणि या मॅच मध्ये रंग भरतायत. फक्त 2ची गरज आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक. अक्रॉस लाईन समोर खेळलाय वाईडिच लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल. 1 बाउन्स इन टू दी रो. PSPL चौकार. मॅच जिंकत असताना सहजतेने राहुल पाटील 11 संघ पुनरागमन या स्पर्धेमध्ये. पहिला मॅच पराजित झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने शिस्तीत गोलंदाजी केली आणि शिस्तीत या मॅचमध्ये कार्यक्रम करत विजय नोंदवलेला आहे. हा फटका बघा. फुलरलेनचा बॉल हाय फॅट लिफ्टने बॉटम हँडचा वापर करत वाईडिच लॉंगॉनमध्ये चौकार ठोकत मॅच जिंकलाय आणि त्यानंतर सेलिब्रेशन गौरांगचं. अमय आगासे 12 बॉल 32, 4 बॉलमध्ये 13 गौरांगच्या बॅटमधून आल्या आणि हा सामना सहजतेने जिंकलाय. 7 विकेट्सने 2 षटकं राखत मॅच आपल्या नावावर केली आहे टीम राहुल पाटील 11 संघाने. मीरा भाईंदर बॉईज या टीमचा प्रवास या ठिकाणी थांबतोय या स्पर्धेमधला. येस, महादेव बॉईजचा संघ या ठिकाणी थांबतोय. मात्र दुसऱ्या बाजूला नक्कीच अमय आगाशे. ग्रेट कॅप्टनशिप, ग्रेट बॅटिंग, ग्रेट लिडरशिप. त्याच्यानंतर अमित तासे, दानिश रायनी, सूरज सिंग यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी. वासिम कान्नड, रियाज शेख, सत्यम दुबे, अंडर-23चा गौरांग कदम. पहिल्या सामन्यात 31, या सामन्यात सुद्धा चांगली बॅटिंग. ऋषभ शुक्ला आपण बघतोय. त्याच्यानंतर संतोष मलेकरी, अविनाश साळुंके, सीताराम आंग्रे. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. खूपच चांगली फलंदाजी राहिली आणि गोलंदाजीमध्ये यश. 41 धावा 2 षटकात खर्च केल्या. खूप महागडे ठरले. अश्विन 1 षटक 9 धावा 2 विकेट. असं वाटलं की पुनरागमन करते की काय या ठिकाणाहून आता टीम महादेव बॉईज हा संघ. त्यानंतर हर्ष 1 षटक 15 धावा आणि सहजतेने 4 ओव्हरमध्येच 63 धावांचं लक्ष्य सहजतेने पार केलं
राहुल पाटील 11 संघ विन बाय 7 विकेट्स. मॅट समरी विवेक 9 बॉलमध्ये 28, यश 7 बॉलमध्ये 12, सौरव 8 बॉलमध्ये 10 आणि कुणाल 7 बॉलमध्ये 4. पहिल्या डावात गोलंदाजी अमय आगासे लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 2 षटक 18 धावा 3 विकेट. त्यानंतर दानिश 12 धावा 1 विकेट. सूरज 13 रन देत 1 विकेट. सत्यमच्या खात्यात विकेट नाही आहे. 2 षटकात 18 धावा अर्थातच इकॉनॉमिकल. दुसऱ्या डावातही अमय आगासे जसं पहिल्या डावात टॉपला होते गोलंदाजीमध्ये तसं बॅटिंग युनिटमध्ये सुद्धा टॉपला आहेत. कॅप्टनने कॅप्टन पदाला साजेसा खेळ केलाय. 12 बॉलमध्ये 30 नॉट आउट. गौरांग 4 बॉलमध्ये 13, रिषभ 4 बॉल 11 आणि रियाज